धन्यवाद देत असताना, प्रभूची स्तुती आराधना करत असताना प्रभू तुमच्या माझ्या जीवनामध्ये कार्य करणारा प्रभू आहे. आणि म्हणून आम्ही या जागेमधून प्रभूला धन्यवाद देत असताना, प्रभूची स्तुती आराधना जयजयकार करत असताना प्रभू आमच्याशी बोलणार आहे. देवाचा आत्मा तुमच्या माझ्या जीवनामध्ये अद्भुत असं कार्य करणार. त्या प्रभूला धन्यवाद देत असताना, स्तुती करत असताना, प्रभूला उंच करत असताना परमेश्वर आमच्यामध्ये आहे. हालेलुया. किती वेळा वाटतं की प्रभू आज माझ्यामध्ये आहे. आमेन. पवित्र आत्म्याच्या मध्ये प्रभू तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आज आहे. आपण त्या प्रभूला धन्यवाद देऊ, त्या प्रभूचा गौरव. बायबलमध्ये आम्ही पाहतो की पुष्कळ सणांविषयी लिहिलेला आहे. बायबलमध्ये पुष्कळ सणांविषयी आम्ही पाहतो. बायबलमध्ये देवाचं वचन वाचत असताना जो सर्व लोकांना आनंद झालेला आहे प्रभूच्या जन्माविषयी तो देखील आहे. प्रभूच्या वचनामध्ये आम्ही पाहतो वलांडणाचा सण आहे, एक गंभीर भाकरीचा सण आहे, त्याचप्रमाणे हंगामाचा सण आहे, त्याचप्रमाणे हंगामाचा सण आहे. आणि मी पाहतो गेल्या एप्रिल मे महिन्यामध्ये आम्ही पाहिलेलं आहे सर्व शेतीमध्ये जे आलेला जो माल आहे किंवा कडधान्य आहे, ज्वारी असेल, गहू असेल, जे काही असेल, आम्ही पाहिलेलं आहे ते त्यांनी काढलेला आहे. तो दिवस कशाचा, तो समय कसला होता? हंगामाचा समय होता. हंगामाचा समय म्हणजे आम्ही पाहतो की हंगाम आहे, त्या हंगामामध्ये ज्वारी, त्याच हंगामामध्ये गहू. आणि आज आम्ही प्रभूला धन्यवाद देऊ, देवाचा गौरव करू, प्रभूला धन्यवाद देऊ की आज देखील काय आहे? हंगामाचा दिवस आहे, हंगामाचा सण आहे. आता हंगाम म्हटल्यानंतर आम्हाला समजून येतं हंगाम म्हणजे काय. साधी सोपी भाषा. हंगाम म्हणजे आम्ही पाहतो की त्या वर्षामध्ये जे महिने आहेत त्या महिन्यांमध्ये किंवा त्या 2-3 महिन्यामध्ये पीक पेरलं जातं आणि ते पीक मग उन्हाळी श्रेणी आहेत, पावसाळी श्रेणी आहेत. आणि मग आम्ही पाहतो जून जुलै नंतर आम्ही पाहतो जानेवारीच्या नंतर पेरण्या होते आणि डिसेंबर जानेवारी ज्वारी आणि गहू पेरले जातात आणि मग नंतर काढले जातात. हा सर्व हंगामा असतो तसा देखील ह्या दिवसामध्ये, आजच्या दिवसामध्ये पण काय आहे? एक हंगाम आहे. हंगाम म्हणजे ती पीक काढण्याचा किंवा तो प्राप्त करून घेण्याचा एक हंगाम आहे, एक दिवस आहे. तो जर दिवस निघून गेला तर मग आम्ही वर्षभर काही पाहू शकतो. जर पावसाळा निघून गेला आणि पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांनी काय पेरलंच नाही, त्याची जमीन काय होणार? पडीक पडणार. त्याच्यामध्ये काटे, कुसळे आणि दगड, माती जे आहे ते सर्व साठून जाणार. मग आज आम्ही देवाच्या वचनाकडे पाहत असताना प्रभूचं वचन, या वचनाच्या जर आमच्याशी आज काय बोलणार आहे? आम्ही प्रभूच्या वचनाकडे लक्ष देत असताना इर्मियाचा ग्रंथ आम्ही जेव्हा वाचतो त्याचा 8वा अध्याय आणि 20वा वचन वाचतो, यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे. आणि या ठिकाणी प्रभूच्या वचनामध्ये आम्ही वाचत असताना, आज मी येत असताना मला एक वचन आठवलं. विषय आपला हाच आहे, यावरनं आज पवित्र आत्मा तुम्हाला मला चालवणार आहे. देवाचं वचन आम्ही वाचतो, आम्ही पाहतो इर्मियाचा ग्रंथ त्याचा 8वा अध्याय आणि 20वा वचन वाचतो. त्यावेळेस या ठिकाणी सुगी चालू आहे. या ठिकाणी काय आहे? सुगी चालू आहे, हंगाम आहे. प्रभूच्या वचनामध्ये आम्ही वाचत असताना देवाचं वचन आमच्याशी बोलत आहे. काय म्हणते जरा वाचा. सुगी सरली, हंगाम आटोपला, पण आमचे तारण झाले नाही. पहा, सुगी संपली. काय झालेलं आहे? सुगी संपलेली आहे. आता सुगीचे दिवस आहेत का? हा समय सुगीचा आहे का? सगळं माल जे धान्य वगैरे जे होतं ते काय झालेलं आहे? सगळे काढलेलं आहे. आता इथून पेरण्या चालू, इथून त्या तुमच्या शेतामध्ये टाकत्या. आम्ही प्रभूच्या वचनाकडे लक्ष देत असताना प्रभूच्या वचन सांगतं सुगी संपली, हंगाम आटोपला, पण आमचे तारण झाले नाही. सुगी संपलेली आहे, हंगाम आटोपला, पण आमचे तारण झाले नाही. आता सुगी, हंगाम आणि मग त्याच्यामध्ये तारण काय आलेलं आहे? तारण हा शब्द काय आलेला आहे? याकडे जर आम्ही विचार केला, याकडे जर आम्ही लक्ष लावलं तर प्रभूचं वचन सांगतं सुगी आहे, पण सुगी काय झाली आता?
संपलेले आहे, हंगाम पण आटोपलेला आहे, पण आमचं तारण झालं नाही. मग तारण झालं नाही, मोक्ष मिळाला नाही, पाप क्षमा झाली नाही, तर आमचं जीवन जे आहे कुठं आहे? बायबल सांगतं जिथे दुसरे मरण तिथे रडणे व दात खाणे, जिथं अग्नी भिजत नाही. आता या ठिकाणी मी वाचत असताना आम्हाला एक गोड समजून येते, हा समय जो आहे बायबल मध्ये दुसरा या शब्दाला हंगाम आटोपला या शब्दाला जर दुसरा शब्द बायबल मध्ये काय आहे तर आम्हाला समजून येतं, हे दिवस जे आहेत हे दिवस कशाचे आहेत? कृपेचे दिवस आहेत. हे दिवस जे आहेत कृपेचे दिवस आहे. मग कृपेचे दिवस जर निघून गेले आणि आमचं तारण झालं नाही तर मग काय? लक्षात आलं? देवाचं वचन बायबल काय सांगतं? सुगी संपलेले आहे, सुगीचे दिवस आहे, दास पेरत आहेत, सेवक देवाचं वचन सांगत आहेत, आपलं घर, आपले दार, आपले मुलं, आपले प्रपंच सोडून प्रभूच्या मार्गाने चालावं, सत्याच्या मार्गाने चालावे म्हणून प्रभूचे दास आपलं घर सोडलेले आहेत. खेड्यापाड्यामध्ये देवाचे काम चालू आहे, मोठ्या शहरांमध्ये आहे. याचं कारण ते अजून शांत बसलेले आहे, सुगी संपत आलेले आहे, हंगाम आटपत आलेला आहे, परंतु अजून आपलं तारण साधून घेतलं नाही. अशा लोकांसाठी हा हंगामाचा सण, हा हंगामाचा दिवस आणि हे कृपेचे दिवस आहे. हंगामाचे म्हणजे कृपेचे दिवस. जर कृपा जर आमच्यापासून काढून घेतली, कृपेचे दिवस संपले, मग न्यायाचा दिवस येणार. मग काय होणार? न्यायाचा दिवस येणार. म्हणून प्रियानो, देवाचं वचन आता मी वाचत असताना हा पेंटिकॉस्टल दिवस जो आहे तो 50वा दिवस, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताला वर घेतलं जात आहे, तो वर घेतला जात आहे आणि यरूशलेमकर जे आहेत त्याचे लोक जे आहेत, त्याचे शिष्य जे आहेत, त्याला वर घेऊन जात असताना ते त्याच्याकडे पाहत आहे. 50वा दिवस स्वर्गारोहण, 50वा दिवस आम्ही पाहतो की स्वर्गारोहण होत असताना त्याचे शिष्य त्याकडे पाहत आहेत आणि प्रभू त्यांना म्हणत आहे, अहो गालिम करो, अहो यरूशलेम करो, असं वर काय पाहता? जसा मी वर घेतला जात आहे तसा पुन्हा मी येणार. परंतु प्रभूच्या वचनामध्ये आम्ही वाचत असताना प्रभूचं वचन सांगतं की मी जाणं तुमच्या करता अगत्याचं आहे, मी जाणं तुमच्या करता कशाचा हिताचा आहे. मी जर नाही गेलो तर तुमच्याकडे कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येणार नाही. हा जो सत्याचा आत्मा, जो कृपेचा आत्मा, तो तुमच्यावर आणि माझ्यावर आहे. आज कृपा आहे आणि तारण साधून घ्या. हंगाम आटोपला. जर प्रभूचं वचन काढून घेतलं जाईल, देवाच्या सेवकांना उचललं घेतलं जाईल, मग हंगाम आटोपणार. पण आमचं तारण झालं नाही तर मग काय? आजच तारणाचा दिवस आहे, आज पश्चातापाचा दिवस आहे, आज प्रभूला ग्रहण करण्याचा दिवस आहे, आज त्याच्या पवित्र आत्म्यामध्ये आम्ही भरणं महत्वाची गोष्ट आहे. म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्ही वाचत असताना आम्ही पाहतो, जर हंगाम आटवलेला आहे, जर प्रभूचं वचन आमच्यापासून दूर गेलेलं आहे, तर मग त्यानं आणि आमचा उपयोग काय होणार नाही. मग आमचं जीवन काय आहे? व्यर्थ होणार आहे. म्हणून बायबल सांगतं या पेंटिकॉस्टल दिवसामध्ये आम्ही वाचतो आणि त्यामध्ये आम्हाला समजून येतंय की जर आम्ही प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय आणि 1ल्या वचनापासून आम्ही त्यामध्ये पेंटिकॉस्टल म्हणून हेडिंग लिहिलेलं आहे, त्यापासून त्या ठिकाणी आम्ही जर वाचतो तर आम्हाला समजून येतंय. काय म्हणते पहा वचन, नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना. काय म्हणतं प्रभूचं वचन? नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस. 50वा दिवस आला तेव्हा ते काय झालेले आहेत? एकत्र जमलेले आहेत. आज तुम्ही आणि मी एकत्रित आलेलो आहोत आणि बायबल सांगतं जेव्हा मंडळी एकत्रित येते, एकाग्रतेने प्रार्थना करते, मंडळीमध्ये परमेश्वर एक बदल घडवतो, एक अद्भुत कार्य करतो, मंडळीची प्रार्थना परमेश्वर ऐकतो. आणि बायबल सांगतं त्यावेळेस ते एकत्रित जमले असता अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाटेसारखा नाद झाला, आकाशातून नाद झाला,
ज्या घरामध्ये आम्ही कुठं बसलेले आहे? परमेश्वराच्या घरामध्ये. परमेश्वराच्या घरामध्ये. बायबल सांगतं ज्या घरामध्ये ते बसलेले आहेत. आज आम्ही प्रभूच्या घरामध्ये आहे. आज आम्ही प्रभूच्या मंदिरामध्ये आहे. आज प्रभूच्या सानिध्यामध्ये मी बसलेलो आहोत. ज्या घरामध्ये ते बसलेले आहेत ते सर्व त्याने भरले. ते सर्व भरले. आम्ही भरलेले पाहिजे. आम्ही काय केलं? काय असले पाहिजे? भरलेले असलं पाहिजे. कशाने भरले? पुढे जर वाचतो आम्ही आणि मग काय म्हणतो पुढं? आणि वेगवेगळ्या होत असलेल्या आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिव्हासारख्या जिव्हा अग्नीच्या जीवासारख्या जीवा त्यांना दिसल्या. प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. आमेन, हालेलुया. अग्नीच्या जीवा प्रत्येकावर एक एक अशा बसल्या. पवित्र अग्नीच्या जीवामध्ये पवित्र आत्मा, देवाचा अभिषेक. बायबल सांगतं देव काय आहे? भस्म करणारा अग्नी आहे. कशाला भस्म करणार आहे? जे पापामध्ये, जे बंधनामध्ये, जे व्याधीमध्ये, जे क्लेशामध्ये आहे अशा गोष्टीला परमेश्वर भस्म. परंतु जे प्रभूच्या सहवासामध्ये, जे प्रभूचं कार्य करणार आहे, जे पवित्र आत्म्यामध्ये भरलेले आहेत, बायबल सांगतं जे एका घरामध्ये बसलेले आहेत. जर तुम्ही घरामध्ये बसलेले आहे तर प्रभू तुम्हाला वाचवणार. जर तुम्ही घरामध्ये बसलेले आहेत, घरामध्ये म्हणजे प्रभूच्या सहवासामध्ये, प्रभूच्या सहवासामध्ये. आणि आज तुम्ही प्रभूच्या सहवासामध्ये. मग बायबल सांगतं अग्नीसारख्या एक एक जीवा प्रत्येकावर एक एक अशा बसल्या. प्रत्येकावर एक एक अशा बसल्या. बघा अग्नीच्या त्या लेकराला जरा घ्या बरं, तुमच्या जवळ घेऊन बसा. हा प्रभूचं वचन बायबल सांगतं अग्नीच्या जीवा प्रत्येकावर एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. आमेन. अग्नी आमच्या हृदयात आम्ही काय होतो? पवित्र आत्म्याने परिपूर्ण. परमेश्वराच्या आत्म्यामध्ये परिपूर्ण असणं महत्वाचं आहे. देवाच्या आत्म्यामध्ये परिपूर्णता कधी ती माहिती आहे का? देवाचं वचन वाचतो. देवाचं वचन वाचत असताना प्रभूने ती सेवा दिली. कोणती सेवा? परिपूर्णतेची. बायबल सांगतं देवाचं वचन ज्या घरात ते बसले होते त्या घरामध्ये अग्नीच्या एक एक जीवासारख्या जीवा त्या प्रत्येकावर बसल्या. आणि मग ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. आणि आत्म्याने जशी त्यांना वाचा दिली. कोण? पवित्र आत्म्याने. ज्या घरामध्ये ते बसले होते, घरामध्ये बसणारे लोक कोण होते? प्रभूला ओळखणारे होते, प्रभूच्या मार्गाने चालणार होते, प्रभूची ज्या योजना जाणणार होते त्या प्रत्येकावर ते बसले. आणि आत्म्याने त्यांना जशी त्यांना वाचा दिली. जशी त्यांना वाचा देणारा कोण आहे? कोणी म्हणू नये मला वचन सांगते वाचा देणारा, शब्द देणारा तो प्रभू आहे. हालेलुया. देवाचा आत्मा आहे. मग देवाचं वचन बायबल सांगतं मग आत्म्याने त्यांना जशी त्यांना वाचा दिली. जशी त्याला वाचा दिली तसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. हालेलुया. आत्मा ज्यावेळेस वाचा देतो, आत्मा ज्यावेळेस शब्द देतो त्यास बोलायला चालू होते. हालेलुया. देवाचं स्तुती असो, देवाचं वचन आपल्याला विश्वास नाही. म्हणून बायबल सांगतो योहान सुवर्तमान जेव्हा वाचतो योहान सुवर्तमान याचा 14वा अध्याय 16 वचन वाचतो. यामध्ये प्रभूने एक अभिवचन दिले. देवाने आम्हाला मंडळीला एक अभिवचन दिलेलं आहे. मंडळीला एक मोठं अभिवचन आहे. मंडळीला एक सामर्थ्याचं वचन दिलेलं आहे. मंडळीवर प्रभू आहे हे त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. आणि बायबल सांगतं या ठिकाणी मी वाचत असताना काय म्हणतं पहा प्रभूचं वचन. मी पित्याला विनंती करेन. काय म्हणतं प्रभूचं वचन. आणि मग मंदिरामध्ये ते बसलेले आहे अग्नीच्या जीवासारख्या एक एक जीवा त्यांच्यावर बसलेले आहे. मंडळी त्या ठिकाणी काम कर, मंडळीमध्ये वाढ झालेली आहे. आणि ज्या वेळेस पुनरुत्थान झालेलं आहे, प्रवेश स्वर्गरोहण झालेलं आहे, त्या ठिकाणी प्रभूचं वचन सांगतं मी पित्याजवळ विनंती करतो. काय म्हणतो वचन. मी पित्याला विनंती करेन. मी पित्याला विनंती करीन. आज आमच्यासाठी प्रभू विनंती करत आहे. आजचा दिवस तुम्हाला वाटत असेल प्रभू कुठं आहे? प्रभू तुमच्याजवळ आणि माझ्याजवळ. प्रभू तुमच्याजवळून माझ्याजवळून आपल्या पित्याला विनंती करताय. कोणती विनंती करताय? आम्ही विनंती करतो, आम्ही प्रभूजवळ मागतो, आम्ही प्रभूजवळ हात जोडतो. देवा मी विनंती करतो माझ्या लेकरांचे मार्ग मोकळे कर, मला आशीर्वाद दे, मला हे दे, मला ते दे. आम्ही प्रार्थना करतो. परंतु प्रभू आमच्यासाठी विनंती करताय. कोणती विनंती करतो? मी पित्याला विनंती
करीन मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे काय म्हणते, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी. पहिला कैवारी कोण होता? प्रभू येशू ख्रिस्त. पण प्रभू येशू ख्रिस्ताला काय झालेलं आहे, पापी लोकांच्या हातामध्ये धरून दिलं. त्याला त्या वधस्तंभावर मारलं आणि त्याला वधस्तंभावर मारलं. तो अधोलोक उतरला तुमच्या आणि माझ्यासाठी. त्याने मरण स्वीकारलं, मेलेल्यामधून पुन्हा उठला. पुन्हा उठून तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. आज तिथून मध्यस्थ करत आहे. आणि बायबल सांगतं, मग मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे बघा आता लक्ष द्या, तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा. हालेलुया. दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. बस बस 1-2 मिनिट थांबा. मी काय म्हणतो प्रभूचं वचन, मी तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. तो तुम्हाला दुसरा, पहिला प्रभू येशू ख्रिस्त, दुसरा सत्याचा आत्मा. सत्याचा आत्मा म्हणजे काय? पवित्र आत्मा म्हणजे आमेन. सत्य काय आहे? सत्य येशू आहे. येशूला आमच्यापासून काढून घेतलेला आहे. आता सत्याचा आत्मा, प्रभू येशू ख्रिस्ताचा आत्मा काय म्हणतो वचन या ठिकाणी? मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. अशासाठी की कशासाठी? सत्याचा आत्मा देईल अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावे. हालेलुया. त्याने तुमच्या बरोबर सदा सर्व काळ राहावे. आमेन. तुम्हाला कधी सोडणार? एकदा देवाने निवडलं, एकदा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आला, तो तुम्हाला सोडणार. या ठिकाणी प्रभूचे वचन खूप सुंदर सांगतो. तो सत्याचा आत्मा तुमच्याकडे येईल. कशा करता? त्याने तुम्हा बरोबर, तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर कसं राहायला पाहिजे? सदा सर्व काळ. कदाचित आमच्या आई आम्हाला सोडल, आमचा बाप आम्हाला सोडल, भक्ती एखादा सोडल, परंतु देवाचा आत्मा आम्हाला, सत्याचा आत्मा आम्हाला कदापि सोडणार नाही. कारण प्रभूचं वचन सत्य अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा आमच्या बरोबर सदा. कुठं पण जावा तुम्ही, तुम्हाला वाटत असेल आता मला कोणच बघत नाही, कोण नाही, तुमच्या बरोबर सत्याचा तो तुम्हाला बघत असतो. तो तुम्हाला बघत असतो. पॉल ने सांगितलं, हमारे अंदर जो है वो पवित्र आत्मा झेरॉक्स मशीन है. काय आहे? एक झेरॉक्स मशीन. आज काय काय केलेलं आहे ना, सगळं झेरॉक्स आहे. मग ते सगळे झेरॉक्स कुठं जोडलेले आहेत? त्या फाईल मध्ये आहे. मग बायबल सांगतं ते पुस्तकांना जीवन पाठवलं पुस्तकांना. मग पुस्तक आणलं जातं, मग बघितलं जातं सगळे त्याच्यात काय केलंय. मग पुस्तके उघडली गेली. बायबल असं सांगतं, मग पुस्तके उघडली गेली आणि ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे त्यांचा न्याय ठरवण्यात आला. हालेलुया. मग पुस्तकामध्ये कुठं लिहिलं गेलंय? कोण लिहिलंय? जो सत्याचा आत्मा तुमच्या बरोबर सदा सर्व काळ जो राहतो, तुमच्या बरोबर सदा सर्व काळ जो राहतो, त्याला सगळं माहिती. मग त्या दिवशी असं होतं, सगळ्या पिक्चर सारखं तिथं मोठी स्क्रीन लावण्यात येणार आहे. आपल्या ज्या स्क्रीन आहेत त्या स्क्रीन कशा आहेत? थोडं अंधूक दिसत आहे, तिथं अंधूक दिसत नाही. उधर उजाला है. आमीन. अंधेरा वहाँ किधर भी. सूरज का अंधेरा नहीं, सूरज का उजाला नहीं और चांद का भी उजाला नहीं. वहाँ किसका उजाला है? परमेश्वर की ज्योति. वहाँ पर सदा सर्वकाल रहने वाली प्रभु की ज्योति. यीशु ने अपने लिए जीवन की ज्योति हूँ. आमीन. आणि बायबल सांगते या ठिकाणी मी वाचत असताना, सदा सर्व काळ मी तुम्हा बरोबर, त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे. आहे का? आहे का तुमच्या बरोबर?
आमेन. जर नसेल तर प्रभूला म्हणा, देवा हा तुझा पवित्र आत्मा. आजच्या बहिणी विश्वासाने मागणार, रडून मागणार, देव तुम्हाला या जागेवर आणणार. देव बहिणींना या जागेवर आणणार, भावांना या जागेवर आणणार. ही जागा जी आहे साधी नाही, देवाची विधी आहे. ही जी आहे आपल्याला साधं लाकूड दिसते, परंतु ही जी आहे ही विधी आहे. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने या ठिकाणी पवित्र आत्मा काम करतो. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं देवाचं वचन सदा सदा सर्व काळ राहावे, तुम्हा बरोबर राहावे, आमच्या बरोबर राहावे. ही देवाची सामर्थ्य आहे. पुढे जाऊन जर आम्ही वाचतो योहान सुवर्तमान याच अध्यायामधून जेव्हा वाचतो त्यास आम्हाला समजून येते. पहा प्रभूचं वचन काय म्हणते. जर आम्ही 26 वचन वाचतो 14-26 मध्ये, त्यामध्ये आम्हाला समजून येते प्रभूचं वचन काय म्हणते. पहा, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवेल. बघा काय, तरी ज्याला म्हणजे पवित्र आत्मा, सत्याचा आत्मा. ज्याला म्हणजे सत्याचा आत्मा, पवित्र आत्मा. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवेल. माझ्या नावाने पाठवील. कुणाला पाठवील? सत्याचा. आज आम्ही प्रार्थना केली, काय गाणं म्हणलेलं आहे. आत्मा मंडला था पेंटिकॉस्ट के दिन आत्मा मंडला था. आज आत्मा या जागेमध्ये आहे. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये माझ्यामध्ये काम करत आहे. देवाचा आत्मा आमच्या जीवनामध्ये काम करत आहे. आणि मग प्रभूचं वचन या ठिकाणी वाचत असताना आम्हाला समजून येत आहे, तरी ज्याला म्हणजे सत्याचा आत्मा. आम्ही वाचले वचन तेव्हा सुवर्तमानमधून आम्ही आताच वाचले वचन आणि 16 वचनामध्ये त्या ठिकाणी वाचले सत्याचा आत्मा. पण या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवेल. कुणाच्या नावाने? येशूच्या नावाने. येशूचं नाव म्हटलेलं आहे का तिथं? सत्याच्या नावाने. सत्य काय आहे? येशू. येशूच्या नावाने पाठवील. तो कैवारी म्हणजे कोणी तुमचा कैवार घेणार नाही, कोणी तुम्हाला मध्यस्थ करणार नाही, कोणी तुम्हाला सहाय्य करणार नाही. पण प्रभूने ज्या वचन दिलेलं आहे, देवाचं वचन या ठिकाणी वाचतो. आणि तरी ज्याला पित्याने माझ्या नावाने पाठविले तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा. हा या ठिकाणी स्पष्ट केलं बघा. तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल. जीवन प्रकार शिकायची गरज नाही. प्रभूच्या जवळ या. गुडघ्यावर तुम्हाला जर देवाचं वचन शिकायचं ना, गुडघ्यावर या. मला कुठं शिकलो नाही, मी कुठं कायच नाही. एकच आहे, गुडघ्यावरून राहत नाही. गुडघ्यावरून देवाजवळ मागितलं आजपर्यंत, आजच्या सकाळपर्यंत, म्हणजे जसं परिवर्तन झालं 87 पासून आज 2026 24 तारीख 24 आहे ना का 25 आहे? 24 तारखेपर्यंत आतापर्यंत प्रभूने गुडघ्यावर बसवलेलं आहे. आणि मग देवाचं वचन या ठिकाणी वाचत असताना आम्हाला एक गोड समजून येते. प्रभूचं वचन काय म्हणतंय, कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल. तुम्हाला काय पाहिजे ना, काय शिकायचं ना, तुम्हाला शिकवील. आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. या गोष्टी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. प्रभूचं वचन आम्ही वाचतो आणि प्रभूच्या वचनामध्ये वाचत असताना बायबल सांगतं तुम्हाला सर्व काही शिकवेल. या बायबल मध्ये जे आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत, लक्ष द्या आता, जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रभूने जे पण आमच्या जीवनामध्ये ज्या घडामोडी होत आहेत सर्व लिहिलेलं आहे बायबलमध्ये. तुमच्या उठण्यापासून तुमच्या बसण्यापर्यंत बायबलमध्ये सर्व काही लिहिलेलं आहे. काही नाही असं काही नाही. परंतु एक महत्वाची गोष्ट आहे, परंतु या गोष्टी समजून घेण्यासाठी आमच्याजवळ तो आत्मा पाहिजे, आमच्याजवळ ते सामर्थ्य पाहिजे, आमच्याजवळ ती अभिषेक पाहिजे. मग प्रभूचं वचन सांगतं आत्मा तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील. आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. आज मंडळीला एक प्रश्न विचारणार आहे. प्रभूने अशा कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ती पवित्र आत्मा ती गोष्ट आज मला आठवण करून देत. तुला सांगते फक्त आठवण.
तुम्ही नाही सांगितलं मी सांगणारच. पण आज पवित्र आत्मा त्या गोष्टी आम्हाला आठवण करून देत आहे. प्रभूचं वचन या ठिकाणी आम्ही वाचत असताना आम्हाला गोड समजून येतं. प्रभूचं वचन जर आम्ही वाचतो आणि प्रभूच्या वचनामध्ये वाचत असताना आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्व तुम्हाला आठवण कुणाला आठवण. प्रभूने जे सांगितलेलं आहे माझ्याकडे बघा, प्रभूने तुम्हाला जे सांगितलेलं आहे कुणाला आठवण आहे. काय सांगितलं प्रभूचं वचन? काय सांगितलं प्रभूने? काय सांगितलं? तो होता त्यावेळेस काय सांगितलं प्रभूने? त्याने आपल्या शिष्याला बसवलं. मार्क सुवर्तमान मग सुवर्तमान मला वाटतं 13वा अध्याय आणि त्यामध्ये 23वा अध्याय आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे. मग त्याच्या शिष्याने विचारले, प्रभूजी असे कसे असं कधी होणार आहे? काय या शेवटच्या युगाची समाप्ती कधी होणार? आम्हाला कसं काय समजणार? त्या प्रभूचं वचन बायबल सांगतं, जे तुम्हाला मी सांगितले त्याची तो तुम्हाला आठवण करून देईल. आज ज्यांना देवाचा आत्मा आहे त्या बहिणींना, त्या भावांना, त्या लेकरांना देवाचा आत्मा आठवण करून देत आहे. काय आठवण करून दे? तू आपली मान उंच कर, गाढ उंच बघ. आम्ही आजूबाजूला बघत आहे काय परिस्थिती आहे. युद्धाची परिस्थिती आहे. काय परिस्थिती आहे? दुष्काळाची परिस्थिती आहे. काय परिस्थिती आहे? सर्व ठिकाणी अशांत आहे. शांती असं कुठंच नाही. सर्व ठिकाणी प्रीती जी होती ती प्रीती थंडावलेली आहे. घरामध्ये काय आहे? प्रेम नाही, प्रीती नाही. या गोष्टी ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस पवित्र आत्मा आम्हाला आठवण काय आठवण करतोय? माझ्या प्रभूंनी जे सांगितलेलं आहे या गोष्टी आता पूर्ण होत आहे. म्हणजे त्याचा येणं आता समीप आहे. त्याचं येणं कसं आहे? समीप आहे. आणि मग प्रियानो, जर प्रभूचं येणं समीप आहे, प्रभूचं येणं अत्यंत जवळ आलेलं आहे, तर तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे? बायबल सांगतं आजच हंगामाचा दिवस आहे. आज काय हंगाम आहे? आज काय कृपेचा दिवस आहे. जर कृपेचा दिवस निघून गेला, हंगाम निघून गेला आणि जर माझं तारण झालं नाही तर काय आहे आम्हाला माहिती आहे. जर माझं तारण झालं नाही, मला येशू समजलेलं नाही, माझं जीवन बदललेलं नाही, मी जर प्रभूला आत्मसात करून घेतलं नाही, मी पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये घेतलं नाही, तर तुम्हाला आणि मला काय आहे हे आज तुम्हाला आणि मला समजून येते. म्हणून बायबल सांगतं देवाचं वचन आणि वाचत असताना या गोष्टी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल. तो शिकवत आहे. आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या प्रभूने आपल्या शिष्याला सांगितल्या. बघा तुम्ही तर मला वाटतं 23वा अध्याय वाचतो, मग ते सुवर्तमान 24वा अध्याय, त्यामध्ये युगाची समाप्ती लिहिलेली आहे. त्यामध्ये युगाच्या समाप्तीविषयी लिहिलेलं आहे. तो आपल्या शिष्याला सांगत आहे. आज बायबल सांगतं त्या दिवशी सांगितलेले जे वचन आहेत पवित्र आत्मा आज आम्हाला आठवण करून देत आहे. तुम्ही जागृत असलं पाहिजे. तुम्ही प्रभूमध्ये उभारलं पाहिजे. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये पाहिजे. देवाचा आत्मा तुमच्यामध्ये काम करायला पाहिजे. हे प्रभूचं वचन, हे प्रभूचं सामर्थ्य आहे. म्हणून पुढे सांगत असताना काय म्हणते जर सापडलं तर वाचा तुम्हाला. तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांत येऊन म्हणाले, ह्या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हाला सांगा. येशू त्यास उत्तर दिले, तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध असा. काय म्हणते प्रभूनी? बघा त्याच्या अगोदर आम्ही वाचलोय. काय वाचलंय? त्याचे शिष्य येऊन त्याच्याकडे म्हणाले, त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, ह्या गोष्टी केव्हा होतील, या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हाला सांगा. हे आम्हाला सांगा. येशूने त्यास उत्तर दिले, प्रभू सांगत आहे. प्रभूने त्याला उत्तर दिले, तुम्हास कोणी फसवू नये, तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून सावध असा. म्हणून सावध असा. कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन, कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील, पुष्कळास फसवतील. तुम्ही लढायांविषयी ऐकाल, तुम्ही लढायांविषयी ऐकाल, व लढायांच्या अवया ऐकाल, लढायांच्या अवया ऐकाल. घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा. एवढ्या तर शेवट नाही. पुढे जर वाचलं तर आम्हाला समजून जाईल. एवढ्या गोष्टीमध्ये शेवट नाही. पण हा दिवस जो आहे कशाचा दिवस आहे?
हा दिवस जो आहे हंगाम. निर्मयाच्या ग्रंथ आम्ही वाचला 8वा अध्याय 20 वचनामध्ये सुगी संपली, हंगाम आटोपला, आमचं तारण झालं नाही तर काय. हंगाम म्हणजे काय? कृपेचा काळ आहे, कृपेचा काळ आहे. आणि जर वेळ निघून गेली, हंगाम आटोपला गेला, आमची जमीन काय राहणार आहे? पडीक पडलेली राहणार आहे. आणि मग त्याचा उपयोग काय त्या ठिकाणी? जाळण्याकरता, काटे कुसळे गोळा करण्याकरता आणि जाळण्याकरता त्याचा उपयोग होणार आहे. बायबल सांगतात पुढे जाऊन प्रेसिडांचे कृत्य जेव्हा आम्ही वाचतो त्यामध्ये प्रभूच्या वचनामध्ये वाचत असताना आम्हाला आणखीन एक गोड समजते. प्रेसिडांचे कृत्याचा 19वा अध्याय आणि त्यामध्ये वाचत असताना प्रभूचं वचन काय म्हणतं? बाई 2-3 वचन वाचू आपण म्हणजे आम्हाला समजून येईल. काय म्हणतं पहा. मग असे झाले की अपुल्लो करीत असता, मग असे झाले की अपुल्लो करत असताना पाऊलवरच्या प्रांतामधून जाऊन पाऊलवरच्या प्रांतातून एफिसास पोहोचला. तिथे कित्येक शिष्य त्याला आढळले. त्यांना तो म्हणाला, तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय? त्याने त्याला म्हटले, पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकलेही नाही. किती भाव आहे त्यांना पवित्र आत्मा करता. हालेलुया, टाळ्या बी वाजवतात, गाणे पण चांगलं होते, पण पवित्र आत्म्याचा अनुभव नाही. का नाही? पश्चाताप, पाप कबुली केल्यानंतरच, पश्चाताप केल्यानंतरच पवित्र आत्म्याचा अभिषेक आल्यानंतरच मग सेवा आहे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मग बायबल सांगतं पुढं पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकलेही नाही. हे आम्ही ऐकलेही नाही. तो त्यांना म्हणाला, तर तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतला? मग तो त्यांना म्हणाला, मग तुम्ही बाप्तिस्मा कोणता घेतला? आता पुष्कळ बहिणीने बाप्तिस्मा घेतलेला आहे, भावाने बाप्तिस्मा घेतलेला आहे बाप्तिस्मा प्रभूमध्ये आहे, प्रभूच्या बेजामध्ये जाते. पण पवित्र आत्म्याचा अभिषेक नाही, पवित्र आत्म्याची रुची नाही, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य नाही, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये नाही. मग बायबल सांगते या ठिकाणी काय म्हणतो? मग तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतला? ते म्हणाले योहानाचा बाप्तिस्मा म्हणजे पाण्याचा बाप्तिस्मा. योहानाचा बाप्तिस्मा म्हणजे पाण्याचा बाप्तिस्मा. पाण्याचा बाप्तिस्मा म्हणजे पाप कबुली, जुन्या मनुष्याला पुरून टाकणं आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पुनरुत्थित होणं. त्याच्या पुनरुत्थानामध्ये आम्ही देखील पुनरुत्थित होणं. रोमकराचं पत्र घरी गेला वाचा 6वा अध्याय, त्यामध्ये तुम्हाला समजून येईल. आणि पुढे काय म्हणतो वचन? पावलाने म्हटले योहान पश्चातापाचा बाप्तिस्मा देत असे. तो लोकांना सांगत असे की माझ्या मागून येणाऱ्यावर म्हणजे येशू. माझ्या मागून येणाऱ्यावर म्हणजे येशू. इथं त्याचं उत्तर दिले बघा. योहान पुरुषोत्तम पहिला अध्याय तुम्ही वाचता, पहिला, दुसरा, तिसरा. जो येणार आहे त्याची वाट बघितली. येणारा कोण आहे? जो माझ्या मागून येणाऱ्यावर म्हणजे येशूवर, माझ्या मागून येणाऱ्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा. तुम्ही येशूवर विश्वास ठेवावा. हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला. आणि पावलाने त्यांच्यावर हात ठेवला. तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला. ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले. आमेन. पवित्र आत्म्याला काय महत्वाचं लोक माहिती आहे? देवाचं वचन लक्ष द्या. मग काय म्हणतं वचन? 6वं वचन. आणि पावलाने त्यावर हात ठेवले तेव्हा पवित्र आत्मा त्यावर आला. ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले. पुढे सांगते 7वं वचन. ते अवघे सुमारे 12 पुरुष होते. ज्या प्रार्थना केली पवित्र आत्मा आला, भाषा बोलायला सुरुवात झाली. भाषा बोलत असताना ते संदेश देऊ लागले. मंडळीमध्ये आज किती बहीण आहे, किती भाऊ आहे संदेश देत आहे? किती बहीण आहे? आज तुम्ही विचारणार नाही, तुम्ही आत्मपरीक्षण करा. आज मला देवाने निवडलेलं आहे, देवाने मला पवित्र आत्मा दिलेला आहे. मग देवाने पवित्र आत्मा दिल्यावर मग माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे का? मग जर आहे तर त्यांनी मला आज आठवण करून द्यायला पाहिजे. काय करून द्यायला पाहिजे? जे प्रभूंनी मला सांगितलेलं आहे त्या गोष्टी आज घडत आहेत. पवित्र आत्मा काम करत आहे. मंडळांमध्ये देवाचा आत्मा काम करत आहे. सेवकांमध्ये देवाचा
आहे. बायबल सांगतं यापुढे जर आम्ही वाचतो प्रभूच्या वचनामध्ये असं लिहिलं आहे, जे मी केले त्यापेक्षा तुम्ही अधिक मोठे काम करता. आमच्या देवाचा आत्मा असणार. मग मित्रांनो, पेंटिकोस्ट दिवस म्हणजे हंगामाचा दिवस. आध्यात्मिक अर्थ घेतला हंगामाचा दिवस, 50वा दिवस. हंगाम हा शब्द मी का वापरला माहितीये का? तर हा हंगाम आहे का कृपेचा काळ. हंगाम म्हणजे कृपेचा काळ आहे. यामध्ये तुम्हाला आणि मला पीक साधून घ्यायचं. आम्ही पेरत आहेत, सेवक लोक पेरत आहेत, ते अश्रू गाळून पेरत आहे, ते घराच्या बाहेर पडलेले आहे, प्रभूची सेवा करत आहे. ज्यांनी प्रभूचं वचन ऐकलेलं आहे आज त्यांनी तारण साधून घ्यायला पाहिजे. प्रभूचं वचन आहे, हे प्रभूचं सामर्थ्य आहे. मग त्यानो वेळ निघून गेला, वेळ निघून गेला आणि जर ऊर पडून रडायलो त्यावेळेस काही सुद्धा होऊ शकणार नाही. आजच ती वेळ आहे, आजच तारण प्राप्त करून घेण्याचा, आज पश्चाताप करण्याचा. पश्चाताप करून पापापासून फिरणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि मग देवाची स्तुती असो. या पेंटिकॉस्ट दिवसामध्ये देवाने मंडळीसाठी बोललेलं आहे, त्या प्रभूला धन्यवाद असो. देवाचा आत्मा तुमच्याही माझ्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने कार्य करणार, त्या प्रभूला धन्यवाद असो. प्रभू तुम्हाला आणि मला सहाय्य करण्याचा प्रभू आहे. त्या प्रभूला धन्यवाद देत असताना, स्तुती आणि आराधना करत असताना प्रभू आम्हाला सहाय्य करणार, त्या प्रभूला धन्यवाद असो.